नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। बीएड कॅप प्रोसेसपासून कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। साधारणतः फायनल मेरिट जी लिस्ट आहे, फायनल मेरिट लिस्ट आहे पोर्टलवरती प्रसिद्ध झालेली आहे आणि पोर्टलवरती आज एक नवं अपडेट आलेलं आहे आणि प्रत्येक कॅन्डिडेट ज्यांनी बीएड कॅपची जी नोंदणी केलेली आहे, ज्यांचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आहे, तर अशा विद्यार्थ्यांना त्याचबरोबर सर्व जे विद्यार्थी आहेत ज्यांचं नॉट कन्सिडर लिस्ट आहे, तर अशा विद्यार्थ्यांना एक मेसेज आज दिवसभरामध्ये प्राप्त झालेला असेल। तर हाच मेसेज नक्की काय आहे, तर या संदर्भात देखील अनेक विद्यार्थी आपल्याला विचारणा करत होते आणि पोर्टलवरती नवे ऑप्शन उपलब्ध झालेले आहेत। या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। सर्वात प्रथम आज अगदी दुपारपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी बीएड कॅपचा फॉर्म भरला होता त्यांना टेक्स्ट स्वरूपात मेसेज MST CET सेल अंतर्गत प्राप्त झालेला आहे। आपल्या स्क्रीनवरती हा जाणारा मेसेज तुम्ही पाहू शकता। तर याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की CET सेल मार्फत विविध अभ्यासक्रमांची कॅप प्रोसेस सुरू आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार विद्यार्थी सहाय्यता केंद्र स्थापन करण्यात आलेले आहेत। याची लिस्ट देखील पोर्टलवरती देण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी सहाय्यता केंद्रांची जर संपर्क साधायचा असेल तर पोर्टलवरची लिस्ट तुम्हाला वापरायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला जर काय अडचणी असतील तर आपण देखील या संदर्भात प्रॉपर माहिती देत आहोत। अधिक माहिती हवी असेल तर हेल्पलाईन किंवा विद्यार्थी सहाय्यता केंद्र तुम्ही वापरू शकता, अशा प्रकारचा हा मेसेज आहे। इतर काहीही करण्यासंदर्भातली सूचना याच्या माध्यमातून देण्यात आलेली नाहीये। नाहीतर काही विद्यार्थ्यांचा संभ्रम झालेला आहे की आम्हाला या ठिकाणी आता मेरिट लिस्ट लागलेली आहे, त्या ठिकाणी खरोखर जायचं आहे का किंवा जाणं कंपल्सरी आहे का? तर लक्षात घ्या, विद्यार्थी सहाय्यता केंद्रांची ती माहिती देणारा मेसेज आहे। ज्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त माहिती हवी असेल किंवा कॅप प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम असेल त्यांनी ह्या विद्यार्थी सहाय्यता केंद्रांचा वापर करू शकता, अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे। आणि सध्या बीएड कॅपचं पोर्टल देखील तुम्हाला माहिती असेल तर याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे कॉलेज ऑप्शन जो आहे तो ओपन होण्याची प्रोसेस सुरुवात झालेली आहे। हे आजच बीएड कॅप प्रोसेसची जी वेबसाईट आहे तर याच्यामध्ये आता नवे ऑप्शन उपलब्ध झालेले आहेत। तुम्ही देखील पाहू शकता की कॉलेजेस आता उपलब्ध होण्याची प्रोसेस आहे सुरू झालेली आहे। साधारणतः आपण ज्या वेळेला व्हिडिओ बनवतोय त्यावेळी एक कॉलेज अप्रूव्ह झालेलं आहे, तर अशा प्रकारे पुढील काही दिवसांमध्ये ही जी कॉलेजेस आहेत तर हे सगळे अप्रूव्ह कॉलेजेस तुम्हाला साधारणतः 400 पेक्षा अधिक कॉलेजेस आहेत ते तुम्हाला तिथे उपलब्ध झाल्याचे पाहायला मिळतील। आणि त्याचबरोबर तुम्हाला पुढील आठवड्यामध्ये म्हणजेच अजून 6 ते 7 दिवसांच्या कालावधीमध्ये बीएड कॅपचं जे पुढचं वेळापत्रक आहे, कॅप राऊंड 1, 2 एकत्र, त्याच्यानंतर तिसरा कॅप राऊंड, त्याचबरोबर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड, अशा प्रकारची कॅप प्रोसेस आहे। तर याचं वेळापत्रक पुढील 5 ते 6 दिवसांच्या आतमध्ये पोर्टलवरती उपलब्ध होईल, आपण देखील माहिती देत आहोत। सध्या ऑप्शन जो कॉलेज ऑप्शन दिल्यानंतर आपण ऑप्शन लॉक फॉर्म जो आहे तो लॉक करतो, त्याचा देखील ऑप्शन उपलब्ध झालेला आहे। म्हणजेच काय की पुढच्या प्रोसेससाठीचं जे बीएड कॅप प्रोसेसचं जी वेबसाईट आहे ती आता तयार होण्यास सुरुवात झालेली आहे। साधारणतः अजून 5 ते 6 दिवस प्रतीक्षा विद्यार्थ्यांना करायला लागू शकते, कारण का मागील वर्षी मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच कॅप प्रोसेस सुरू झाली होती, परंतु अजून पुढची जी राऊंडची प्रोसेस आहे ती अजून सुरू झाली नाही आहे। आपण देखील या संदर्भात माहिती घेत आहोत। विद्यार्थ्यांना आलेला मेसेज हा विद्यार्थी सहाय्यता केंद्रासाठी आहे। वेबसाईटमध्ये आता नवीन ऑप्शन उपलब्ध होण्यास सुरुवात झालेली आहे, पण अजून विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये कुठल्याही प्रकारचा टॅब उपलब्ध झालेला नाही। तर अशा प्रकारची ही आताची महत्त्वाची अपडेट आहे, सर्व विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। तर अशा प्रकारे बीएड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये।